नवरा माझा नवसाचा 2 मध्ये नाविन्यपूर्ण असे काय? पोलीस ऑफ इंडिया न्यूजशी बोलताना निर्माते, दिग्दर्शक, अभिनेते सचिन पिळगावकर यांनी सांगितले किस्से. मनोरंजनाचा डबल धमाका. पोलीस ऑफ इंडिया न्यूजवर पहा किस्से. अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक सचिन पिळगावकर यांचे सर्वच चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीची पावती मिळवणारे ठरले आहेत. नवरा माझा नवसाचा हा चित्रपट तर इतका लोकप्रिय ठरला की हा चित्रपट पाहिला नाही असा मराठी माणूस सापडणंही दुर्मिळ ठरावं, इतकी या चित्रपटाची लोकप्रियता जगभरात आहे. नवरा माझा नवसाचा 2 या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून चित्रपटाविषयी खूपच उत्सुकता निर्माण झाली होती. या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च झाला आणि अवघ्या काही तासातच प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला आहे. नवरा माझा नवसाचा 2 20 सप्टेंबरपासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला आहे. सुश्रिया चित्र या निर्मिती संस्थेची निर्मिती असलेल्या नवरा माझा नवसाचा 2 या चित्रपटाची निर्मिती, कथा, पटकथा आणि दिग्दर्शन सचिन पिळगावकर यांनी केले असून संवाद संतोष पवार यांचे आहेत. अभिनेते सचिन पिळगावकर, अभिनेत्री सुप्रिया पिळगावकर, महाराष्ट्र भूषण, अशोक सराफ, स्वप्नील जोशी, हेमल इंगळे, निर्मिती सावंत, वैभव मांगले आणि सिद्धार्थ जाधव अशी दमदार स्टारकास्ट आपल्याला या चित्रपटाच्या माध्यमातून भेटीस येणार आहेत. नवरा माझा नवसाचा 2 या चित्रपटाविषयी सांगताना निर्माता, दिग्दर्शक, अभिनेते सचिन पिळगावकर म्हणाले की पहिल्या भागात एक जोडपे होते, या भागात 2 जोडपी आहेत. डबल धमाका मनोरंजन या चित्रपटात अनुभवता येणार आहे. या चित्रपटात भक्ती माझी बायको असून श्रद्धा माझी मुलगी आहे आणि या दोघींची गणपती बाप्पावर खूप भक्ती आणि श्रद्धा आहे. चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यावर असे लक्षात येते की स्वप्नील जोशी, हेमल इंगळे ही जोडी सचिन सुप्रिया पिळगावकर यांची जावई मुलगी अशा भूमिकेत दिसणार आहे. वॅकीने ज्याप्रमाणे धडपड करून नवस फेडला होता तो अतिशय रंजक होता. आता या चित्रपटात कोणतं नवस कोण फेडणार आणि कसं हे जाणून घेण्यासाठी आपल्याला 20 सप्टेंबर जवळच्या चित्रपटगृहात जाऊन सहकुटुंब पाहावा असे आवाहन चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेते सचिन पिळगावकर यांनी पोलीस ऑफ इंडिया न्यूजच्या माध्यमातून प्रेक्षकांना केले आहे. पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी कॅमेरामन नियाज जमादारसह सहसंपादक डॉक्टर रजनीश शिंदे व संपादक डॉक्टर युवराज मोरे. नवरा माझा नवसाचा 1 नंतर नवरा माझा नवसाचा 2 मध्ये नाविन्यपूर्ण डायलॉग किंवा नाविन्यपूर्ण काय काय आहे हा प्रश्न तुम्ही मला विचारण्यापेक्षा जर आत्ता या घडीला प्रेक्षकांना विचारला तर ते माझ्याहून चांगलं उत्तर देऊ शकतील किंवा अचूक उत्तर देऊ शकतील. याचं कारण असं की 20 सप्टेंबरला हा चित्रपट लागला आणि त्याला उदंड ओपनिंग मिळालं, उदंड प्रतिसाद मिळाला बाप्पाच्या आशीर्वादाने. आणि हा चित्रपट आता आमचा राहिलाच नाही, हा चित्रपट प्रेक्षकांचा झाला आणि प्रेक्षकांनी म्हणजे जी दाद दिली किंवा जी रिॲक्शन दिली, जिकडे जिकडे आम्हाला अपेक्षित होतं ते हसतील तिथे तर ते हसलेच, पण अशा काही बारीक सारीक गोष्टी ज्या आम्हाला पण माहीत नव्हत्या त्याच्यात सुद्धा ते हसले आणि ती जागा त्यांनी बाहेर काढली. तर हा चित्रपट जो आहे तो इतका मोठा आम्ही बनवला नव्हता जितका मोठा प्रेक्षकांनी केला. कळतंय? तर ह्या नाविन्य असल्याशिवाय, काहीतरी मनाला रिझवणारा असल्याशिवाय, एक करमणूक प्रधान चित्रपट असल्याशिवाय एवढा मोठा प्रतिसाद त्याला मिळूच नाही शकतो. सर, तुमच्या मधुर आवाजात तर आम्ही गाणे मराठी ऐकतच असतो. तुम्ही गेल्या पहिल्या पार्ट 1 मध्ये सोनू निगमजींचा आवाज घेतला होता, तसा ह्या पार्टमध्ये सुद्धा तुम्ही नवीन संगीत, नवीन गाण्याच्या माध्यमातून प्रेक्षकांना असं काही नवीन काय दिलेलं आहे? अर्थात दिलेलं आहे. आम्ही या चित्रपटाचं जे पहिलं गाणं बाहेर काढलं होतं, जे पहिलं गाणं ऑडिओ रिलीज झालं होतं, तो होता बाप्पाचं गाणं होतं. गणपतीच्या आधी आम्ही ते रिलीज केलं होतं. डम 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 डमरू वाजे, डमरूच्या तालावर बाप्पा नाचे. हे लहानपणापासून ह्या 4 ओळी आपण ऐकत आलेलो आहोत, नाही का? ते पारंपरिक या 4 ओळी आहेत, पण त्या 4च ओळी घेऊन तुम्ही पूर्ण अख्खं गाणं नाही करू. त्याचा एक ओपनिंग लागतो, त्याचा एक मुकडा लागतो, मग या 4 ओळी येतात, मग त्याचा अंतरा येतो आणि मग शेवटी आरतीनी त्याची सांगता होते. तर अशी ते सगळं असं आयोजन करावं लागतं. जे आयोजन आम्ही या गाण्यातनं केलं आणि पहिल्यांदा मी आणि आदर्श शिंदे दोघांनी पहिल्यांदा एखादं गाणं एकत्र गायलेलं आहे आणि या गाण्याला खूप छान प्रतिसाद मिळालेला आहे. गणपतीभर हे गाणं वाजत गाजत राहिलेलं आहे आणि त्यामुळे हे जेव्हा गाणं येतं तेव्हा लोक मनापासून नाचायलाच लागतात.
सर गेल्या वेळी जो पार्ट 1 मध्ये तुम्ही एसटीच्या प्रवासातनं मुंबई ते गणपतपुळे घेतलं होतं आणि आत्ताच्या चित्रपटात तुम्ही रेल्वेचा प्रवास दाखवला, त्यामध्ये तुम्हाला काही अडचणी आल्या नाहीत? नाही, म्हणजे प्रेक्षक असताना तुमचं शूटिंग चालू असताना तीच तर गंमत आहे. तुम्ही पिक्चर बघा, तुम्हाला कळेल कशी गंमत येते ती. सगळ्या गोष्टी डोक्यात ठेवून पिक्चर बनवलेला आहे, त्याचं शूटिंग सुद्धा त्याप्रमाणे केलेलं आहे. आणि हे रेल्वेचं जे लोकेशन आहे ते सर तुम्ही कुठून, म्हणजे लोकेशन पिक्चर कुठल्या पद्धतीने घेतली आहे ते जरा गुपित तुम्ही तुम्हाला नाही सांगू. तर अशा पद्धतीने आपण सचिन पिळगाव सर यांचे नवरा माझा नवसा पार्ट 2 मध्ये जे काही नाविन्यपूर्ण आपण घेत आहे ते प्रेक्षकांना पसंतीस पडलेलंच आहे. पूर्ण अख्खा महाराष्ट्र त्यानं पिक्चर उचलून धरलेला आहे आणि खेळवून ठेवण्यासारखं पहिला पार्ट नंतर दुसरा यशस्वी पार्ट आता सुरुवात झालेली, ते यशस्वीरित्या घोडदौड चालू आहे. तर सचिन सर आपलं मनपूर्वक अभिनंदन आणि पुढच्या वाटचालीसाठी पिक्चरच्या पोलीस ऑफ इंडिया न्यूजच्या माध्यमातून तुम्हाला हार्दिक शुभेच्छा देतो. गणपती बाप्पा मोरया.